नमस्कार, मी आचल आणि तुम्ही बघताय लोकवाहिनी न्यूज चॅनलचं टॉप 10 महाराष्ट्र फास्ट बुलेटिन। एक नजर टाकूया महाराष्ट्रभरातील महत्त्वाच्या घडामोडींवर। केंद्र सरकारने पीएम ई ड्रायव्हर योजनेअंतर्गत 1000 इलेक्ट्रिक बससाठी मंजुरी दिली। सार्वजनिक वाहतुकीला बळ, प्रदूषण कमी होईल। नांदेड नगर परिषद निवडणुकीसाठी काँग्रेस व्हीबीए युतीची घोषणा, भविष्यात व्यापक आघाडीची शक्यता। मुंबईत माहीम खाडीत 2 जणांनी घेतली झेप, शोध आणि बचाव मोहीम सुरू। मुंबईतील व्यावसायिकाला सायबर ठगांकडून डिजिटल अटक, रात्रभर व्हिडिओ कॉलवर ठेवून 53 लाखांची फसवणूक। शिंदे सेनेत नव्यानं गेलेले शिंदे अडचणीत, विनयभंगासह अॅट्रॉसिटी ऍक्ट नुसार गुन्हा दाखल। कोल्हापुरात बिबट्याचा हल्ला, 2 जण जखमी, उपचार सुरू। नागपुरातील वाघ बिबट्याचे स्थलांतरण अडकले, लालफितशाहीत केंद्रीय प्राणी संग्रहालयाकडून हिरवा कंदील नाही, बचाव केंद्रात 24 वाघ, 3 बिबटे। सांगलीत डबल मर्डरनं खळबळ, दैलीत महासंघाचे जिल्हाध्यक्ष उत्तम मोहितेंचा वाढदिवशीच खून, मारणाऱ्यांचाही जागेवरच खात्मा। राज्यातील 242 परीक्षा केंद्रांची मान्यता रद्द, 10वी-12वीच्या परीक्षेत कॉपी प्रकरण भोवले, आता प्रत्येक परीक्षा केंद्राची काटेकोर तपासणी। आणि विदर्भात कडाक्याच्या थंडीचा येलो अलर्ट, उत्तर महाराष्ट्र गारठला, धुळे 8.4 अंश सेल्सिअसवर। आणि यासह इतर घडामोडींसाठी बघत रहा लोकवाहिनी न्यूज चॅनल। नमस्कार।